नमस्कार श्रोते हो. श्री नवनाथ भक्तिसाराच्या पवित्र कथामालेतील आज आपण दुसऱ्या अध्यायाची कथा ऐकणार आहोत. या अध्यायात आपण पाहणार आहोत की 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर मच्छिंद्रनाथांना श्री दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांचे दर्शन कसे झाले, सद्गुरूच्या कृपेने त्यांना आत्मज्ञान कसे प्राप्त झाले आणि पुढे नाथ संप्रदायाच्या परंपरेची सुरुवात कशी झाली. ही कथा एका महान योगीची आणि गुरुकृपेने साधकाचे जीवन कसे बदलते याची आहे. चला तर मग भक्तिभावाने आणि श्रद्धेने आजच्या कथेची सुरुवात करूया. भागीरथी नदीच्या पवित्र तीरावर एक महान तपस्वी ध्यानस्थ बसला होता. तो तपस्वी म्हणजे मच्छिंद्रनाथ. अखंड 12 वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा कोणत्याही ऋतूची पर्वा न करता ते आपल्या साधनेत मग्न होते. त्यांच्या मनात एकच ध्यास होता, ईश्वर प्राप्तीचा. योगायोगाने त्याच काळात भगवान शंकर आणि श्री दत्तात्रेय पृथ्वीवर भ्रमण करीत होते. निसर्गरम्य अरण्यातून जात असताना त्यांची नजर मच्छिंद्रनाथांवर पडली. मच्छिंद्रनाथांचे कठोर तप पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. भगवान शंकर म्हणाले, कलियुगात एवढ्या दृढ निश्चयाने तप करणारा साधक विरळाच असतो. त्यानंतर त्यांनी श्री दत्तात्रेयांना मच्छिंद्रनाथांची विचारपूस करण्यासाठी पाठविले. श्री दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन उभे राहिले. काही वेळाने मच्छिंद्रनाथांनी आपले डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या तेजस्वी पुरुषाला पाहून त्यांनी नम्रपणे मस्तक झुकवले आणि श्री दत्तात्रेय म्हणाले, हे तपस्वी, कोणत्या हेतूने तू इथे इतकी कठोर तपश्चर्या करीत आहेस? मच्छिंद्रनाथ विनम्रतेने म्हणाले, महाराज, मला येथे तप करत करत 12 वर्ष झाली. या काळात या अरण्यात मी कोणत्याही मनुष्याला पाहिले नाही. आज आपण स्वतः माझ्याजवळ आला आहात, म्हणून प्रथम आपण कोण आहात ते मला सांगावे. ते पुढे म्हणाले, आपले दर्शन झाले आहे याचा अर्थ माझ्यावर काहीतरी कृपा होणार आहे, म्हणून माझी मनोकामना पूर्ण करूनच आपण येथून जावे. हे ऐकून श्री दत्तात्रेय म्हणाले, मी अत्री ऋषींचा पुत्र दत्तात्रेय आहे. आता तुझ्या मनातील इच्छा मला सांग. दत्तात्रेय हे नाव ऐकताच ते तत्काळ उठले आणि श्री दत्तात्रेयांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भावनांचा इतका आवेग झाला की ते काही काळ बोलूही शकले नाहीत. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ते म्हणाले, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही स्वरूपांचे तेज आपल्यामध्ये एकवटलेले आहे. माझ्यासारख्या सामान्य जीवाचा आपण विसर कसा काय पडू दिलात? आता माझे सर्व अपराध क्षमा करून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे. असे म्हणत ते पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ लागले. मच्छिंद्रनाथांची निस्सीम भक्ती पाहून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले. ते प्रेमाने म्हणाले, वत्सा, चिंता करू नकोस, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. असे म्हणून त्यांनी आपला वरद हस्त मच्छिंद्रनाथांच्या मस्तकावर ठेवला. त्यानंतर त्यांच्या कानात त्यांनी पवित्र मंत्राचा उपदेश केला. गुरुमंत्र कानावर पडताच मच्छिंद्रनाथांच्या अंतःकरणात एक विलक्षण परिवर्तन घडले. त्यांच्या मनावरील अज्ञानाचा पडदा दूर झाला. आता त्यांना जिकडे तिकडे ईश्वरच ईश्वर दिसू लागला. संपूर्ण चराचर सृष्टी ब्रह्ममय भासू लागली. काही वेळाने श्री दत्तात्रेयाने त्यांना विचारले, मच्छिंद्रा, आता तुला भगवान शंकर आणि भगवान विष्णू कोठे दिसतात? मच्छिंद्रनाथ नम्रपणे म्हणाले, महाराज, आता मला ईश्वराशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. सर्वत्र त्याचाच वास आहे. संपूर्ण विश्व त्याने व्यापलेले आहे. हे उत्तर ऐकून श्री दत्तात्रेय अत्यंत आनंदित झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांचा हात धरला आणि त्यांना भगवान शंकरांजवळ घेऊन गेले. मच्छिंद्रनाथांना पाहताच भगवान शंकराने त्यांना प्रेमाने आपल्या कुशीत घेतले. त्यांच्या अंतःकरणात मच्छिंद्रनाथांविषयी अपार प्रेम होते. भगवान शंकराने श्री दत्तात्रेयांना सांगितले, या महान साधकाला सर्व सिद्धी आणि सर्व विद्यांचा अभ्यास करून द्या. त्यानंतर श्री दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना विविध मंत्र, योगविद्या, तंत्रविद्या आणि अनेक गूढ ज्ञानांचा उपदेश केला. अनेक दिव्य रहस्ये त्यांनी आपल्या शिष्याला शिकविली. याच काळात नाथ संप्रदायाची परंपरा अधिक दृढ झाली. गुरुकृपेचा अमूल्य ठेवा प्राप्त झाल्यानंतर भगवान शंकर आणि श्री दत्तात्रेय आपल्या मार्गाने निघून गेले आणि मच्छिंद्रनाथांनीही तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले. देशोदेशीची तीर्थक्षेत्रे, नद्या, पर्वत आणि देवस्थाने यांचे दर्शन घेत ते पुढे जात होते. अशाच प्रकारे भ्रमण करीत करीत ते सप्तशृंग गडावर पोहोचले. सप्तशृंगी मातेला नमस्कार करून त्यांनी अत्यंत भक्तिभावाने तिची स्तुती केली. देवीच्या चरणी बसून ध्यान करत असताना त्यांच्या मनात एक विचार वारंवार येऊ लागला. तो विचार होता साबरी विद्येबद्दल. ही विद्या लोककल्याणासाठी उपयोगी पडावी, तिचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी आपण एखादा ग्रंथ तयार करावा, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. परंतु लगेच त्यांच्या मनात दुसराही विचार आला. केवळ इच्छा असून उपयोग नाही.
देवाची कृपा आणि दैवतांची अनुमती मिळाल्याशिवाय असे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. या विचाराने त्यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी विशेष अनुष्ठान करण्याचा निश्चय केला. 7 दिवस अखंड भक्तिभावाने त्यांनी देवीची उपासना केली. त्यांच्या निष्ठेने आणि भक्तीने माता प्रसन्न झाली. एके दिवशी देवी त्यांच्यासमोर प्रकट झाली. ती प्रेमाने म्हणाली, "मच्छिंद्रा, कोणत्या हेतूने तू हे अनुष्ठान करीत आहेस? तुझ्या मनातील इच्छा मला सांग." मच्छिंद्रनाथांनी नम्रतेने उत्तर दिले, "माते, माझ्या मनात साबरी विद्येवर ग्रंथरचना करण्याची इच्छा आहे. हे कार्य यशस्वी व्हावे यासाठी मला योग्य मार्ग दाखवावा." त्यांचे शब्द ऐकून देवी प्रसन्न झाली. ती म्हणाली, "वत्सा, तुझी इच्छा पूर्ण होईल, परंतु त्यासाठी तुला एक विशेष साधना करावी लागेल." असे म्हणत देवी त्यांचा हात धरून त्यांना मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक विशाल वृक्ष उभा होता. देवीच्या आज्ञेप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी तेथे मंत्रोच्चारपूर्वक हवन केले. हवन पूर्ण होताच त्यांच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत दृश्य उभे राहिले. तो विशाल वृक्ष सुवर्णाप्रमाणे तेजस्वी दिसू लागला. त्याच्या फांद्यांवर अनेक देवता विराजमान असल्याचे त्यांना दिसले. सर्व देवता त्यांच्याकडे पाहत होत्या, परंतु कोणीही बोलत नव्हते. हे विलक्षण दृश्य पाहून मच्छिंद्रनाथ आश्चर्यचकित झाले. तेव्हा देवी म्हणाली, "ही सर्व देवता तुझ्या साधनेकडे पाहत आहेत, परंतु त्यांची पूर्ण कृपा मिळविण्यासाठी तुला आणखी एक कार्य करावे लागेल." यानंतर देवीने त्यांना पुढील मार्ग सांगितला. ती म्हणाली, "येथून ब्रह्मगिरीजवळ असलेल्या अंजन पर्वतावर जा. तेथे महाकालीचे पवित्र स्थान आहे. प्रथम तिचे दर्शन घे आणि तिचा आशीर्वाद प्राप्त कर. त्यानंतर दक्षिण दिशेला वाहणाऱ्या नदीकाठी जा. तेथे तुला पांढऱ्या जलाने भरलेली अनेक कुंडे दिसतील. त्या कुंडांमध्ये शुक्ल वेल टाक. ज्या कुंडामध्ये तो वेल सजीव राहील, तेच कुंड तुझ्या साधनेसाठी योग्य असेल. त्या कुंडात स्नान कर आणि त्यातील जल प्राशन कर. जर त्यावेळी तुला मूर्छा आली, तर द्वादश आदित्यांचे स्मरण कर. त्यानंतर तुला पुढील मार्ग आपोआप दिसेल." त्यानंतर त्या कुंडातील जल एका काचेच्या कुपीत भरून घे. द्वादश आदित्यांचे नामस्मरण करत ते जल त्या विशाल वृक्षाला अर्पण कर. असे केल्याने एकामागून एक सर्व देवता तुझ्यावर प्रसन्न होतील. जर हे कार्य एका प्रयत्नात पूर्ण झाले नाही, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. कालांतराने सर्व देवतांची कृपा तुला प्राप्त होईल. इतके सांगून सप्तशृंगी माता आपल्या दिव्य स्थानी अदृश्य झाली. देवीची आज्ञा शिरसावंद्य मानून मच्छिंद्रनाथ अंजन पर्वताकडे निघाले. तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले आणि तिचे आशीर्वादही प्राप्त केले. त्यानंतर ते नदीकाठी आले. देवीने सांगितल्याप्रमाणे तेथे त्यांना असंख्य कुंडे दिसली. हातात घेतलेले शुक्ल वेल त्यांनी एकामागून एक कुंडांमध्ये टाकण्यास सुरुवात केली. काही वेळाने ते पुन्हा त्या कुंडांची पाहणी करू लागले. अनेक कुंडांमध्ये टाकलेली वेल कोमेजून गेली होती, परंतु एका विशिष्ट कुंडात टाकलेला वेल हिरवागार आणि सजीव दिसत होता. ते होते आदित्य कुंड. देवीच्या शब्दांची आठवण करून त्यांनी त्या कुंडात स्नान केले. त्यानंतर त्यांनी तेथील पवित्र जल प्राशन केले, परंतु जलप्राशन करताच त्यांना चक्कर येऊ लागली. क्षणात त्यांची शुद्ध हरपली. त्याच वेळी त्यांना देवीचे शब्द आठवले. मूर्छित अवस्थेतही त्यांनी द्वादश आदित्यांचे नामस्मरण सुरू केले. त्यांच्या अखंड श्रद्धेने आणि जपाने प्रसन्न होऊन सूर्यदेव सुद्धा त्यांच्यासमोर प्रकट झाले. सूर्यदेवांनी प्रेमाने त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना शुद्धीवर आणले. मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडताच समोर तेजोमय सूर्यनारायण उभे असल्याचे पाहिले. ते तत्काळ त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. सूर्यदेव म्हणाले, "मच्छिंद्रा, तुझी साधना, तुझी श्रद्धा आणि तुझी निष्ठा पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील." असे म्हणून सूर्यदेवाने त्यांना वरदान दिले. सूर्यदेवांचे वरदान प्राप्त झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. देवीने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्यांनी त्या पवित्र कुंडातील जल एका काचेच्या कुपीत भरून घेतले आणि मार्तंड पर्वताच्या दिशेने प्रस्थान केले. काही काळानंतर ते पुन्हा त्या विशाल अश्वत्थ वृक्षाजवळ पोहोचले, जिथे सप्तशृंगी मातेनं त्यांना प्रथम आणले होते. वृक्षासमोर उभे राहून त्यांनी सूर्यनारायणाचे स्मरण केले. त्यानंतर कुपीतील पवित्र जल त्यांनी त्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण केले. क्षणात वातावरणात एक विलक्षण चैतन्य निर्माण झाले. सूर्यदेव पुन्हा त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना विचारले, "वत्सा, तुझ्या मनातील हेतू काय आहे?" मच्छिंद्रनाथ नम्रतेने म्हणाले, "प्रभू, लोककल्याणासाठी साबरी विद्येचे ज्ञान ग्रंथरूपाने जगासमोर आणावे अशी माझी इच्छा आहे. या कार्यात आपण मला सहाय्य करावे." मच्छिंद्रनाथांचा निस्वार्थ हेतू पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कार्यासाठी संपूर्ण सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी साधना अधिक जोमाने सुरू ठेवली. ही साधना एका दिवसाची किंवा महिन्याची नव्हती. महिने उलटत गेले. ते वारंवार त्या पवित्र स्थळी जाऊन साधना करीत राहिले. एकामागून एक देवता त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊ लागल्या. प्रत्येक वेळी त्यांना नवीन अनुभव मिळत होता, नवीन ज्ञान प्राप्त होत होते, नवीन शक्ती जागृत होत होती. अशा प्रकारे सुमारे 7 महिने
अखंड साधना केल्यानंतर त्यांना विविध देवतांची कृपा प्राप्त झाली. त्यांच्या मनातील संकल्प आता पूर्णत्वाकडे जाऊ लागला. शेवटी त्यांनी साबरी विद्येचा एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ तयार केला. या ग्रंथामागे वैयक्तिक कीर्तीची इच्छा नव्हती. त्यामागे लोकांचे कल्याण, दुःखी जनांना आधार आणि साधकांना मार्गदर्शन हा हेतू होता. आपले कार्य पूर्ण झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पुन्हा तीर्थयात्रा सुरू केली. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमण करीत होते. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत होते. अनेक लोकांना मार्गदर्शन करीत होते. अशाच प्रवासात ते बंगाल प्रदेशातील चंद्रगिरी नावाच्या गावात पोहोचले. गावात अनेक विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यापैकी एक वसिष्ठ गोत्रातील गौड ब्राह्मण होता. त्याचे नाव सर्वोपदयाळ होते. तो अत्यंत धार्मिक, कर्मठ आणि सदाचारी होता. त्याची पत्नी सरस्वती नावाची होती. सरस्वती स्वभावाने नम्र, सद्गुणी आणि धर्मनिष्ठ होती. घरात धनधान्याची कमतरता नव्हती. संसार व्यवस्थित चालला होता. परंतु तिच्या मनात एक मोठे शल्य होते. तिला अपत्य नव्हते. याच कारणामुळे ती नेहमी खिन्न आणि चिंताग्रस्त राहत असे. एके दिवशी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी त्या गावात फिरत होते. भिक्षा मागत मागत ते सर्वोपदयाळ यांच्या घरासमोर आले. दारात उभे राहून त्यांनी आपल्या परंपरेप्रमाणे अलख असा उच्चार केला. तो आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली. तिने समोर उभ्या असलेल्या तेजस्वी योगीकडे पाहिले. तिच्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. तिने त्यांना घरात बसण्याची विनंती केली आणि श्रद्धेने भिक्षा अर्पण केली. मच्छिंद्रनाथ तिच्या भक्तिभावाकडे पाहत होते. भिक्षा दिल्यानंतर सरस्वतीने नम्रपणे आपले मनोगत सांगितले. ती म्हणाली, महाराज, ईश्वराने सर्व काही दिले आहे, पण माझ्या पदरी अपत्य सुख नाही. याच दुःखाने माझे मन सतत व्याकुळ असते. आपल्या कृपेने यावर काही उपाय असेल तर कृपया मला सांगावा. तिचे दुःख ऐकून मच्छिंद्रनाथांच्या मनात करुणा जागृत झाली. त्यांना तिची व्यथा खरी वाटली. मग त्यांनी आपल्या जवळील विभूती हातात घेतली. सूर्यमंत्राच्या सामर्थ्याने ती अभिमंत्रित केली. त्यानंतर ती विभूती सरस्वतीच्या हातात देत ते म्हणाले, हे भस्म साधी राख समजू नकोस. पूर्ण श्रद्धेने आज रात्री याचे सेवन कर. ईश्वराची कृपा तुझ्यावर होईल. थोडा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य रोज जगाला प्रकाश देतो, त्याच दिव्य शक्तीची कृपा तुला प्राप्त होईल. तुझ्या उदरी एक तेजस्वी पुत्र जन्म घेईल. तो सामान्य बालक नसेल. भविष्यात मी स्वतः पुन्हा येथे येईन आणि त्याला उपदेश करेन. तो जगभर प्रसिद्ध होईल. अनेक सिद्धी त्याच्या अधीन राहतील आणि त्याचे नाव युगानुयुगे स्मरणात राहील. हे शब्द ऐकून सरस्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. जणू तिच्या आयुष्यभराच्या वेदनेवर मलम पडले होते. मच्छिंद्रनाथ आता पुढे जाण्यासाठी उठले, तेव्हा सरस्वतीने आदराने विचारले, महाराज, आपण पुन्हा कधी याल? मच्छिंद्रनाथ म्हणाले, 12 वर्षानंतर मी येथे परत येईन आणि त्या बालकाला उपदेश देईन. इतके बोलून त्यांनी तिचा निरोप घेतला आणि आपल्या प्रवासाला निघाले. सरस्वतीच्या मनात मात्र आशेचा एक नवीन दिवा प्रज्वलित झाला होता. तिने ती विभूती अत्यंत जपून आपल्या पदरात बांधून ठेवली. मच्छिंद्रनाथ निघून गेल्यानंतर सरस्वतीच्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर होती. अनेक वर्षांपासून ती ज्या एका गोष्टीसाठी आसुसली होती, त्या अपत्य सुखाची आशा आज प्रथमच तिच्या मनात जागृत झाली होती. मच्छिंद्रनाथांसारख्या महान योगीने स्वतः तिला आशीर्वाद दिला होता. तिने जपून ठेवलेली ती अभिमंत्रित विभूती तिच्यासाठी एखाद्या अमूल्य खजिन्यापेक्षा कमी नव्हती. घरातील कामे करता करता तिचे मन वारंवार त्या विभूतीकडे जात होते. तिला वाटत होते, आता आपल्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपतील. सायंकाळ होत आली. नेहमीप्रमाणे सरस्वती शेजारच्या स्त्रियांकडे गप्पा मारण्यासाठी गेली. त्या काळी गावातील स्त्रिया एकत्र बसून घरगुती गोष्टी, संसारातील सुखदुःख आणि दैनंदिन घटना यांवर चर्चा करीत असत. त्या दिवशीही अशाच गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता सरस्वतीला दिवसातील घडलेला प्रसंग आठवला. आनंदाच्या भरात तिने मच्छिंद्रनाथांच्या आगमनापासून ते त्यांनी दिलेल्या आशीर्वादापर्यंतची सर्व हकीकत शेजाऱ्यांना सांगितली. तिने अभिमंत्रित विभूती दाखविली आणि म्हणाली, आज एक महान योगी आमच्या घरी आले होते. त्यांनी मला ही विभूती दिली आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रद्धेने तिचे सेवन केल्यास मला पुत्रप्राप्ती होईल, असे त्यांनी सांगितले आहे. हे ऐकून काही स्त्रिया एकमेकींकडे पाहू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यापेक्षा संशय अधिक दिसत होता. त्यांपैकी एक स्त्री हसत म्हणाली, अगं सरस्वती, अशी राख खाल्ल्याने कुठे मुलं होतात का? दुसरी म्हणाली, आजकाल कितीतरी साधू, फकीर आणि बैरागी गावोगावी फिरत असतात. प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा का? तिसरी स्त्री म्हणाली, तू खूपच भोळी आहेस. कोणीही काही सांगितले की लगेच विश्वास ठेवतेस. असे म्हणत त्यांनी तिची थट्टा करायला सुरुवात केली. सुरुवातीला सरस्वती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होती. कारण तिच्या मनात मच्छिंद्रनाथांविषयी आदर होता. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव अजूनही तिच्या मनावर होता. परंतु एकाच गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती होत राहिली की मन डळमळू लागते. तसेच काहीसे सरस्वतीच्या बाबतीत घडू लागले. ज्या मनात काही वेळापूर्वी पूर्ण श्रद्धा होती, त्या मनात आता शंकेची एक छोटीशी रेषा उमटली. खरंच? अशा राखेमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकेल का? हा विचार तिच्या मनात पहिल्यांदाच आला.
शेजारणींची बोलणी चालूच होती. कोणी म्हणत होते हा केवळ फसवणुकीचा प्रकार आहे, तर कोणी म्हणत होते अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजेच मूर्खपणा आहे. हळूहळू त्यांच्या शब्दांचा परिणाम सरस्वतीच्या मनावर होऊ लागला. काही वेळापूर्वी जी विभूती तिला प्रसादासारखी वाटत होती, तीच आता तिला साधी राख वाटू लागली. शेवटी संशयाने श्रद्धेवर विजय मिळवला. निराश मनाने ती आपल्या घरी परतली. रात्र होऊ लागली होती. घरातील कामे आटोपल्यानंतर ती त्या विभूतीकडे पाहू लागली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. एका बाजूला मच्छिंद्रनाथांचे आश्वासन होते, तर दुसऱ्या बाजूला शेजारणींचे शब्द. बराच वेळ ती संभ्रमात राहिली आणि शेवटी तिने एक निर्णय घेतला. घराच्या मागे एक जागा होती, जिथे केर कचरा, शेण आणि इतर टाकाऊ वस्तू टाकल्या जात असत. त्या उकिरड्याजवळ जाऊन सरस्वती थांबली. क्षणभर तिच्या हातातील विभूतीकडे तिने पाहिले आणि पुढच्याच क्षणी तिने ती अभिमंत्रित विभूती त्या उकिरड्यात फेकून दिली. ज्या विभूतीमध्ये एका महान भविष्याची बीजे दडलेली होती, ज्या विभूतीबद्दल मच्छिंद्रनाथांनी दिव्य भविष्यवाणी केली होती, तीच विभूती आता शेण आणि कचऱ्यामध्ये पडली होती. सरस्वतीला वाटले या घटनेचा इथेच शेवट झाला. परंतु नियतीने काही वेगळेच ठरवले होते. कारण ज्या उकिरड्यात ती विभूती फेकली गेली होती, त्याच ठिकाणाहून पुढे नाथ संप्रदायातील एका महान योगीचा प्राकट्य होणार होता. आणि 12 वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरी गावात परत येतील, तेव्हा एक असा चमत्कार घडेल की संपूर्ण गाव आश्चर्यचकित होऊन जाईल. काळ कोणासाठी थांबत नाही. सरस्वतीने उकिरड्यात फेकून दिलेल्या त्या विभूतीची घटना हळूहळू तिच्या स्मरणातूनही निघून गेली. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे लोटत गेली. पाहता पाहता 12 वर्षांचा काळ लोटला. दरम्यान मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत होते, परंतु त्यांनी सरस्वतीला दिलेले वचन विसरले नव्हते. 12 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितले होते, मी पुन्हा येईन आणि त्या बालकाला उपदेश देईन. आता ती वेळ आली होती. म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा एकदा चंद्रगिरी गावात आले. गावात प्रवेश करताच त्यांनी थेट सरोपदयाळ यांच्या घराचा मार्ग धरला. घरासमोर येऊन त्यांनी नेहमीप्रमाणे अलख निरंजन अशी हाक दिली. आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली. दारात उभे असलेले योगीराज पाहताच तिला 12 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. तिने आदरपूर्वक नमस्कार केला आणि त्यांना घरात येण्याची विनंती केली. मच्छिंद्रनाथ घरात बसले. काही क्षण शांतता होती. नंतर त्यांनी सरळ प्रश्न विचारला. सरस्वती, मी 12 वर्षांपूर्वी तुला जी विभूती दिली होती, तिच्या प्रभावाने जन्मलेला मुलगा कुठे आहे? त्याला माझ्यासमोर आण. हे शब्द ऐकताच सरस्वतीच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. तिचे हृदय धडधडू लागले. 12 वर्षांपासून मनाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवलेली गोष्ट आज पुन्हा तिच्यासमोर उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती काही क्षण बोलूच शकली नाही. मच्छिंद्रनाथांनी पुन्हा विचारले, काय झाले? मुलगा कुठे आहे? तेव्हा सरस्वती रडत रडत म्हणाली, महाराज, माझ्याकडून मोठी चूक झाली. तिने शेजारणींच्या बोलण्यापासून ते विभूती उकिरड्यात फेकून देईपर्यंतचा संपूर्ण प्रसंग त्यांना सांगितला. सर्व ऐकून मच्छिंद्रनाथ काही काळ शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, परंतु त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. मग ते म्हणाले, सरस्वती, तू श्रद्धेपेक्षा संशयावर विश्वास ठेवला. पण ईश्वराची इच्छा असेल तर त्याचे कार्य कोण रोखू शकते? असे म्हणत त्यांनी तिला विचारले, तो उकिरडा आता कुठे आहे? सरस्वतीने त्यांना घराच्या मागील बाजूस नेले. 12 वर्षांपासून तेथे केर, कचरा आणि शेण साचत गेले होते. आता त्या ठिकाणी एक मोठा ढिगारा तयार झाला होता. मच्छिंद्रनाथ त्या उकिरड्यासमोर उभे राहिले. त्यांनी काही क्षण डोळे मिटून ध्यान केले. त्यानंतर त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली, अलख निरंजन. संपूर्ण परिसरात त्यांचा आवाज घुमला. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि मग त्या उकिरड्याच्या आतून आवाज आला, आदेश, आदेश. हे शब्द ऐकताच सरस्वती, तिचे कुटुंबीय आणि आसपास जमलेले गावकरी स्तब्ध झाले. मच्छिंद्रनाथांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. त्यांनी पुन्हा हाक मारली, बाळा, बाहेर ये. आतून उत्तर आले, गुरुवर, माझ्यावर 12 वर्षांचे शेण, माती आणि कचरा साचला आहे. मी बाहेर कसा येऊ? हे ऐकून तेथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले. मच्छिंद्रनाथांनी गावकऱ्यांना तो उकिरडा बाजूला करण्यास सांगितले. लोकांनी तातडीने काम सुरू केले. हळूहळू माती, शेण आणि कचरा दूर केला जाऊ लागला आणि काही वेळाने सर्वांच्या डोळ्यांसमोर एक अद्भुत दृश्य उभे राहिले. त्या ढिगाऱ्याच्या आत एक तेजस्वी बालक ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. त्याच्या मुखावर विलक्षण तेज होते. डोळ्यात दिव्य शांतता होती. जणू तो साधा सुद्धा बालक नव्हताच. 12 वर्षे त्या ठिकाणी राहूनही त्याच्या शरीरावर कोणताही परिणाम झालेला नव्हता. ते दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. मच्छिंद्रनाथ पुढे गेले. त्यांनी प्रेमाने त्या बालकाला आपल्या जवळ घेतले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण 12 वर्षांपूर्वी दिलेले वचन आज पूर्ण झाले होते. मच्छिंद्रनाथ म्हणाले, बाळा, तू अत्यंत भाग्यवान आहेस. तुझ्या जन्मामागे ईश्वरी योजना आहे. त्यानंतर त्यांनी त्या बालकाला दीक्षा दिली आणि आपला शिष्य म्हणून स्वीकारले. गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यातून त्याचे प्राकट्य झाल्यामुळे त्याला गोरक्ष हे नाव देण्यात आले.
पुढे हाच बालक नाथ संप्रदायातील महान सिद्धयोगी गोरक्षनाथ म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाला. त्यांनी योग, साधना आणि अध्यात्माचा प्रकाश असंख्य लोकांपर्यंत पोहोचवला. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने दिलेली विभूती व्यर्थ गेली नाही. श्रद्धा डळमळली होती, पण गुरुकृपेचा संकल्प अढळ राहिला आणि म्हणूनच उकिरड्यात फेकली गेलेली ती विभूती पुढे एका महान योगीच्या प्राकट्याचे कारण ठरली. याच प्रसंगातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. ईश्वर आणि सद्गुरूंवर ठेवलेला विश्वास कधीही वाया जात नाही. श्रद्धा असेल तर ईश्वर अशक्यालाही शक्य करून दाखवतो, परंतु संशय माणसाला गुरुकृपेपासून दूर नेतो. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसराच्या दुसऱ्या अध्यायातील हा अद्भुत प्रसंग पूर्ण होतो. या कथेतील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वाधिक भावला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अशाच नवनाथांच्या पुराणातील आणि आध्यात्मिक कथा नियमित ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात आणि कुटुंबियांमध्ये अवश्य शेअर करा, जेणेकरून नवनाथांचे हे दिव्य चरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. पुढील अध्यायात या कथेला एक नवीन वळण मिळणार आहे आणि आणखी एक अद्भुत प्रसंग आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत अलख निरंजन आदेश. जय नवनाथ.